चला आम्ही आता तयार झालो, तर आम्ही चाललो फिरायला. विशू लवकर चला, लवकर सगळी. काय आहे हो तिथं? बोटिंग शो आणि तो आपण तो फाउंटन शो. हा तो पण त्यांना खायला पाहिजे बघा. खूपच असं चांगला व्ह्यू दिसत आहे सगळ्याकडे. आणि इथे हा बिर्ला मंदिर आहे. खूपच चांगला असा व्ह्यू आहे इकडे बघासारखा. आपल्यामध्ये दिवा आहे, दिव्याची वात कशी असते तसं ते ज्यावेळेस तेलंगणाचा राज्य वेगळा झालेला त्यावेळेस ते दीपक लावलेलं, तर तिथे दीपकचं असं बनवून ठेवलेलं आहे. एक वात असते ना ती. काय आहे हो तिथं? बोटिंग शो आणि तो आपण तो खारघरला बघलेला बघ लाईटचा तो फाउंटन शो. हा तो पण त्यांना खायला पाहिजे बघा. खूपच असं चांगला व्ह्यू दिसत आहे सगळ्याकडे. आणि इथे हा बिर्ला मंदिर आहे. मी अंबानी पार्कमध्ये चाललेलो आहोत. तर आम्ही आता लेझर शो बघायला आलेलो आहोत. आता ते गेल्या तिकीट काढायला. गिशू इकडे. तिकीट काढलेली आहेत आता. चला आम्ही चाललो लेझर शो बघायला. गिशू मज्जा येता. लेझर शो बघायला गर्दी किती झालेली आहे बघा. तर इथे फाउंटन शो होणार आहे. तर बघा किती लोक बसलेली आहेत. नाईटचाच असतो इथे फाउंटन शो. सॉन्ग आवडला इथे. टाळ्यांचा गजर चालू. कुठं आले तू? मी आले हैदराबादला. आता इथे फाउंटन शो चालू होणार आहे थोड्याच वेळात. तर तिथे फाउंटन शो होणार आहे. आणि इकडे बघू शकता किती गर्दी झालेली आहे फाउंटन शो बघण्यासाठी. आम्ही पण आमच्या चेअरवर बसलेलो आहे. तिने घेतलेलाच आहे पॉपकॉर्न. Laser show. चालू झालेला आहे लेझर शो. इकडे बघ. हे शॉपिंगचा एरिया आहे. शॉपिंग करायला बरंच ठिकाण आहेत. मी इथं आता बोटीमध्ये बसणार आहोत आम्ही पण. आम्ही आता बोटीमध्ये बसलेलो आहोत. तर विरेन इथे पावभाजी खायला घेतलेली आहे. विरेन बोटीमध्ये पावभाजी खायला. आता बोट चालू होईल थोड्याच वेळात. किती माणसं बसतात बघा. ही बोट आम्हाला इथे घेऊन जाणार आहे. हा तेलंगणाचा दिवा आहे. हा बिर्ला मंदिर आहे इथे. आणि इथे मंत्रालय आहे. त्याचबरोबरच आंबेडकरांचा इथे
तळ्याच्या मध्ये आहे स्मारक गौतम बुद्धांचा. तर इथे बोट हाणते. तर इथे बघू शकता तुम्ही भरपूरच मोठा स्मारक आहे असं. आणि फोटोशूटसाठी पण खूपच असं चांगला एरिया आहे. त्याचबरोबरच या तळ्यातून सर्व व्ह्यू दिसतो. हे बघा कसलं भारी व्ह्यू आहे. हैदराबादमध्ये हा मंत्रालय आहे. खूपच मोठा आहे. आणि त्याच्याच अपोजिट साईडला काहीतरी एक स्टॅच्यू केलेला आहे. त्याच्यामध्ये दिवा आहे. आणि हा बघू शकता तुम्ही हा इथे एरिया बनवलेला आहे. तो कुठलाही किल्ला वगैरे नाही. ही काच आहे आणि काचेमध्ये हा वाला मंत्रालय दिसतो आणि पूर्ण एरिया दिसतो. खूपच भारी असा व्ह्यू आहे इथला. तर बघू शकता तुम्ही. आणि हिस्ट्री पण भरपूरच मोठी आहे हैदराबाद सिटीची. तर असा व्ह्यू आहे रात्रीचा. खूपच भारी आहे. आणि आमच्या इथे गाडी पार्किंगला आहे. ठीक आहे. तर आता आम्ही परत रूमवर चाललेलो आहोत कारण रात्र पण झालेली आहे जास्त. तर आता आम्ही रूमवर गेल्यावर जेवण करू. म्हणजे जेवण बनवायला आणलेलं आहे सोबत आम्ही. तर आम्हाला किचन पण भेटेल. आणि हा हे काय आहे काय माहिती. एकच नंबर शॉप आहे. पूर्ण लाईटच आहे. दिवाळी स्पेशल केलेलं आहे त्याला. तर गाईज आता मी रूमवर आलेली. आता चेंज वगैरे करून घेतलेला आहे. तर आता मी जेवण बनवून घेते. तर तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. ते आज व्हेज जेवण होणार आहे. तर मी इथे भेंडी भुजून घेते. त्याचबरोबर पनीरची सुद्धा भाजी बनवायची आहे. आणि इथे भात घातलेला आहे कुकरमध्ये. तर इथे कांदा वगैरे कापून ठेवलेलाच आहे आधी. त्याचबरोबर गाजर, काकडी, बीट, टॉमॅटो, लिंबू हे सर्व धुवून घेतलेले आहेत. आता ते नंतर मी कटिंग करून ठेवते फ्रीजमध्ये. तर अशा प्रकारे आता मी जेवण बनवायला घेणार आहे. स्पेशल आपल्या भाकरी पण होत्या. मी इथे राईस पण घातलेला आहे. तर इथे मी सलाड पण टाकून ठेवलेला आहे. आता तो मी फ्रीजमध्ये ठेवते. म्हणजे थंड होईल. सगळं आता रेडी झालेलं आहे. आता सर्वजण आता मी जेवण करून घेतो. चला या जेवायला तुम्ही पण.